नमस्कार मित्रांनो. भारताचे राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या संबंधाने भारताच्या संसदेत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ऐतिहासिक चर्चा झाली आहे. त्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठली महत्त्वाची इतर माहिती आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर प्रथम आपल्याला वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा इतिहास बघायचा आहे. वंदे मातरम म्हणजेच आई मी तुला नमन करतो असा त्याचा अर्थ होतो. 1870मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी बंगाली भाषेत लिहिलेली ही एक कविता आहे. ही कविता बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या आनंदमठ या बंगाली कादंबरीमधील आहे. ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी 1896मध्ये जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले होते त्यामध्ये गायलं होतं. ही पण बाब इथे महत्त्वाची आहे. त्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ऑक्टोबर 1937मध्ये या गाण्याचे पहिले 2 कडवे म्हणजेच जे पहिले 2 स्टँजे आहेत ते भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. ही पण एक महत्त्वाचं इथे पॉईंट लक्षात ठेवू शकता. यामुळे तुम्हाला स्टेटमेंट बेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. संसदेमध्ये शीतकालीन सत्र सुरू आहे आणि त्यामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याने त्यामध्ये ऐतिहासिक चर्चा होत आहे. लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची सुरुवात केली होती आणि राज्यसभेमध्ये भारताचे आरोग्यमंत्री श्री जे.पी. नड्डा यांनी सुरुवात केली होती. यामध्ये तुम्हाला काही इतर माहिती पण लक्षात ठेवायची आहे. लोकसभेलाच आपण कनिष्ठ सभागृह असे म्हणतो. याचे अध्यक्ष म्हणजेच जे स्पीकर आहेत ते ओम बिर्ला आहेत. यामध्ये जे बहुमत असलेली पार्टी आहे त्यांचे नेता म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत लोकसभेमध्ये आणि विरोधी पक्षनेता हे राहुल गांधी आहेत. इत्यादी बाब तुम्हाला लोकसभेबद्दल लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर राज्यसभेमध्ये जे की वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं त्यामध्ये सभापती सी.पी. राधाकृष्णन जी आहेत जे की भारताचे उपराष्ट्रपती पण आहेत. त्यानंतर उपसभापती हे हरिवंशराय नारायण सिंग आहेत. यामध्ये सभागृह नेता हे जगतप्रकाश नड्डा म्हणजेच जे.पी. नड्डाजी आहेत. विरोधी पक्षनेता यामध्ये जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खडगेजी ते आहेत आणि विरोधी पक्ष उपनेता हे प्रमोद कुमार तिवारी आहेत जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत. इत्यादी बाब तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभाबद्दल लक्षात असायलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला परीक्षेसाठी काय महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये संविधान सभेमध्ये 24 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळेस संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन होते त्या दिवशी भारताचे राष्ट्रगान म्हणजेच जनगण मन आणि राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम या 2 गीतांना स्वीकृती देण्यात आली आहे. ही तारीख तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे 24 जानेवारी 1950. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1937मध्ये याला स्वीकारले आणि संसदेने म्हणजेच संविधान सभेने 24 जानेवारी 1950ला स्वीकारले. या 2 वेगवेगळ्या तारखा आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. त्यानंतर राष्ट्रगानबद्दल काही माहिती असायला पाहिजे. याची गीतकार रवींद्रनाथ टागोर आहेत. यांनी ही बंगाली भाषेमध्ये लिहिलेली होती. याचा स्वीकार 24 जानेवारी 1950 रोजी झाला जे की संविधान सभेने केलेला आहे. याच्या गायनाचा कालावधी जो आहे तो 52 सेकंद आहे. याची पहिली आवृत्ती म्हणजेच हे गीत सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले होते आणि वंदे मातरम जे गीत आहे ते 1896मध्ये जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायले होते. तर हे 2 फरक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणजेच नॅशनल सॉन्ग जी आहे ती आपलं वंदे मातरम आहे. याची रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत. यांचा स्वीकार 24 जानेवारी 1950 रोजी झाला. याचा गाण्याचा जो कालावधी आहे तो 1 मिनिट 9 सेकंद आहे. हा महत्त्वाचा आहे. आपलं जे राष्ट्रगान आहे म्हणजेच जनगण मन आहे त्याचा जो कालावधी आहे तो सगळ्यांनाच माहिती असतो, परंतु जे नॅशनल सॉन्ग आहे वंदे मातरम त्याचा कालावधी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर तो कालावधी 1 मिनिट 9 सेकंद एवढा आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. इतर माहितीसाठी आणि अशाच इतर परीक्षेभिमुख व्हिडिओसाठी तुम्ही ब्रेनशीट MPSCचं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.